एवढी वाईट घटना त्या दिवशी एवढ्या आमच्या जीवनामध्ये अशा प्रसंगात आम्ही जगून वाचून आलोय. म्हणजे नुसतं पोलिसांच्या कस्टडीतनं बाहेर आलो नाही, आम्ही जगून वाचून बाहेर आलोय. मी अत्यंत जबाबदारीने आपल्यासमोर काही गोष्टी बोलणार आहे. त्या दिवशी पोलिसांनी आम्हाला इथून घेऊन जात असताना इथून गाड्या काढल्या. आम्ही विचारतोय आम्हाला कुठे घेऊन चाललाय. एक तर तुम्ही पहिले पोलीस आहे की नाही काही कळत नाही, तुम्ही साध्या देशावर पोलीस आहेत, कोणाचे गुंड आहेत, काही कळायला तयार नाही. त्यातनं काही चेहरे एक दोन ओळखीचे वाटले, त्याच्यावरून वाटले की पोलीस आहेत. म्हणून आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला आम्हाला घेऊन चाला. आम्ही दोघे ओरडतोय, तुम्ही जर पोलीस आहे म्हणताय ना तर पोलीस स्टेशन इथे आहे, एसपी ऑफिस इथे आहे, डीवायएसपी ऑफिस शेजारी आहे, त्याच्या बाजूला एक इथं ग्रामीणचं डीवायएसपी ऑफिस आहे आपल्या जिल्हा परिषदच्या बाजूला. तुम्ही इथं आम्हाला या ऑफिसमध्ये घेऊन जा. तर तरी सुद्धा पोलिसांच्या गाड्या सदर बाजारच्या दिशेने निघाल्या, मागच्या गेटमधनं बाहेर पडून परत वळसा मारून मोळाच्या वड्यामार्गे पोलिसांच्या गाड्या मेड्याच्या दिशेने जायला लागल्या. आम्हाला फार भीती वाटायला लागली. पण आम्ही मोठमोठ्याने ओरडत होतो दोघं पण. आम्ही ओरडत असताना पोलिसांनी आम्हाला मारहाण करायचा प्रयत्न केला. तसं सगळा कोर्टापुढे आम्ही जे जबाब दिलाय, सगळ्या इंजुरीज वगैरे सगळ्या आमच्या कोर्टाला आम्ही दाखवल्या आणि कोर्टाने त्याचा ग्रीव्हन्स घेतलाय. कोर्टाने त्याच्या संदर्भात तातडीने काय भूमिका घेतली ती मी आपल्याला पुढे सांगतो. पण जाताना ह्या गाड्या मेढेच्या पुढे निघाल्या त्यावेळी त्या गाडीमध्ये गर्दे नावाचा एक इन्स्पेक्टर होता. गर्दे नावाचा एक इन्स्पेक्टर, त्याच्या जवळजवळ 5-6 पोलीस होते. त्यामध्ये आम्हाला दोघांना आतमध्ये घातलं होतं. आणि मेढ्याच्या मागं पोचल्यावर गर्द्यांनी सांगितलं, गर्द्याला एक फोन आला आणि गर्देनी सांगितलं कामगिरी फत्ते झाली. आणि गर्जे, रमेश गर्जे, काय गर्जे म्हणत होते फोन, गर्जे, त्यांनी सांगितलं कामगिरी फत्ते झाली आणि पुढची जयाभाऊ कामगिरी फत्ते करतो. मला आश्चर्य वाटलं. मग माझ्या मनामध्ये इतकी भीती निर्माण झाली की हे आपल्याला नक्की कुठे घेऊन चालले. 12:30 आम्हाला इथनं पोलीस घेऊन निघाले होते. तिथून महाबळेश्वरच्या घाटाकडे त्यांनी चढायला सुरुवात केली. जिथं काचचा फटा फुटतो तिथं गाड्या जाऊन थांबल्या. तिथं जो पण रेंज येत होती तिथं परत फोन आला. मागणं एक जणांनी फोन दिला, पुन्हा सांगितलं बॉसचा फोन आला. आणि बॉसचा फोन आलाय म्हणलं परत गरजेने सांगायला सुरुवात केली, व्यवस्थित करतोय, सगळं घेऊन चाललोय. आम्हाला ते त्या घाटामध्ये घेऊन गेले. आमच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली. कारण आपल्याला माहिती, मी मान तालुक्यातनं जिल्हा परिषदेला निवडून आलो, कुकुरवाड गटातनं. तिथं कोणाच्यावर निवडून आले माहिती आहे, संदीप मांडवे साहेब सुद्धा खटाव तालुक्यातून निवडून आले, ते पण मान मतदारसंघातले. आणि पुढची कामगिरी फत्ते करतोय याचा अर्थ माझ्या मनामध्ये शंका आली की पोलीस आम्हाला तिथे घाटामध्ये नेऊन आता आमचा इन्काउंटर करणार. कारण 2 पोलीस मागं बोलत होते. ज्यावेळी ही झटापट चालली होती आम्ही ओरडत होतो, त्यावेळी आम्हाला अशा सूचना आहेत की काही जरी झालं तरी इथली ही 2 माणसं उचलून आहेत, 1-2 लोक उडवायला लागतील तर चालतील. हे मी जबाबदारीने सत्य बोलतो.